मित्रांनो, नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर S G खानापुरे. भाग 6 यामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय. मित्रांनो, भाग 6 जे आहे याच्यामध्ये आपण बघणार आहे की TSP क्षेत्रातील कोळी आणि OTSP क्षेत्रातील कोळी हे सगळे एकच आहेत का वेगवेगळे आहेत. TSP म्हणजे कुठले जिल्हे? पुणे, नाशिक, अहमदनगर, ठाणे आणि कुलाबा या 5 जिल्ह्यातील 35 तालुके. तर याच्यातली कोळी महादेव म्हणा आणि OTSP क्षेत्रातील कोळी महादेव हे एकच आहेत का हे वेगवेगळे आहेत? त्यांचा इतिहास काय आहे या संबंधी आपण ह्या भाग 6 मध्ये अतिशय सखोलमध्ये बघणार आहे. आणि हे 6चे जे व्हिडिओज आहेत, 4 ते 5 व्हिडिओज होतील कदाचित. तर हे सगळेचे सगळे व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. प्रत्येकाने पहिल्यापासून शेवटपर्यंत हे बघायचंच आहे. प्रत्येक भाग बघायचा आहे आणि तुमच्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांच्या पर्यंत हे पोहोचवायचे आहे. कारण सगळ्यांना कळू दे की जे स्वतःला ओरिजिनल महादेव कोळी समजतात तर ती लोक ऍक्च्युली कोण आहेत आणि आपण कोण आहे, आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये काय नातं आहे, हे सगळं त्यांना कळू द्या. खरे कोण आणि मायग्रेटेड कोण, स्थलांतरित कोण आहे, मालक कोण आणि अशा पद्धतीचे हे भाडोत्री लोक कोण आहे हे आपण ह्याच्यातनं समजून घेऊ. मित्रांनो, ह्या जे भाग 6 आहे तर भाग 6 मध्ये आपण ह्या सगळे मुद्दे बघणार आहे. एक कुठलं? त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये आप्तभाव आहे का, ॲफिनिटी आहे का. ज्यामध्ये आपण बघतो की डॉक्युमेंटल ॲफिनिटी आहे का. त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये रक्तसंबंध आहे का, त्यांचं रक्त आणि आपलं रक्त एकच आहे का. त्यानंतर ह्या महादेव कोळ्यांचे मूळ वस्तीस्थान कुठे आहेत, ही लोक प्राचीन काळी कुठे राहायचे, ते कुठून आलेत आणि ते कुठे राहत होते. त्याच्यानंतर या महादेव कोळ्यांचे वंशज कोण आहे, हे कोणापासून उत्पत्ती झालेले या महादेव कोळ्यांचे. त्यानंतर यांचे पूर्वज कोण कोण आहे, ज्यांना आपण वेल नोन माणसं म्हणतो. रामायण महाभारत काळामध्ये यांचे पूर्वज कोण कोण होते. आणि त्याच्यानंतर ह्यांच्यामध्ये एकूण किती कुळ आहे. TSP क्षेत्रातील महादेव कोळ्यांच्या मध्ये, OTSP क्षेत्रामध्ये महादेव कोळ्यांच्या मध्ये किती कुळ आहेत आणि त्यांची देवदेवता कोण आहेत आणि यांच्या देवदेवता कोण आहेत. त्यानंतर TSP क्षेत्रातील महादेव कोळ्यांची व्यवसाय काय आहे, OTSP क्षेत्रातील काय आहेत. आणि ह्या TSP क्षेत्रातील आणि OTSP क्षेत्रातील मुला मुलींच्या मध्ये लग्न झालेले आहेत का, पूर्वी किंवा सध्या सुद्धा यांच्यामध्ये देवाणघेवाण होतात का. ओके, म्हणजे एकंदरीत आपण बघणार आहे मूळ महादेव कोळी कोण आणि स्थलांतरित महादेव कोळी कोण आणि स्वतःला ओरिजिनल कोण समजतात आणि प्रत्यक्ष ती आहे कोण. याविषयी मित्रांनो एक 4 ते 5 म्हणा भागामध्ये आपण समजून घेणार आहे. सगळ्यात महत्त्वाचे ह्या सगळ्या व्हिडिओज आहेत, प्रत्येकाने बघायचं आहे. जरी आपण इथं महादेव कोळींच्या बद्दल बोलत असलो तरी प्रत्यक्षात तुम्हाला मी मागे सांगितलेलं आहे, मल्हार कोळी सुद्धा महादेव कोळीच होते, ढोर कोळी सुद्धा महादेव कोळीच होते, टोकरे कोळी सुद्धा महादेव कोळीच होते आणि सोन कोळी सुद्धा पूर्वी महादेव कोळीच होते. पूर्वी हे महादेव कोळीच होते, त्याच्यानंतर व्यवसायावरून यांचे वेगवेगळे नावं झालेले आहे. त्यामुळे इथं महादेव कोळी जरी शब्द वापरला असला तरी हे सगळी कोळी आले त्याच्यामध्ये, हे तुम्ही समजून घ्या. ओके, कोळी नावाचं असं वेगवेगळे पार्टच नाही आहे, सगळीची सगळी ही एकच रक्त नात्यातलं आहेत, हे आपण व्यवस्थितपणे समजून घेऊ. आज
पहिला पॉइंट जो आहे, तर ह्या पहिल्या पॉइंट मध्ये एक दोन मुद्दे आपण बघू. एक बघा, डॉक्युमेंटल ॲफिनिटी. तर त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये हे कायदेशीर जर गोष्टी आपण बघितलं तर लक्षात घ्या, तिथं कोळी महादेव दाखवलेलं आहे आणि कोळी महादेव ही एकच आहे, बरोबर. तिथं कोळी महादेव 1, कोळी महादेव 2 किंवा कोळी महादेव TSP, कोळी महादेव OTSP असं काहीच नाही. कोळी महादेव ही एकच आहे, बरोबर. आणि हे कोळी महादेव कुठं कुठं दाखवलेलं आहे, हे बघा. कोळी महादेव इन द डिस्ट्रिक्ट ऑफ अहमदनगर. अहमदनगर म्हटलं की TSP झाला. जळगाव, जळगाव म्हटलं की OTSP. ओके. त्याच्यानंतर ग्रेटर बॉम्बे म्हणजे TSP, OTSP. त्याच्यानंतर कुलाबा TSP, कोल्हापूर OTSP, नाशिक आणि पुणे TSP, रत्नागिरी OTSP, सातारा OTSP, सांगली OTSP, सोलापूर OTSP, ठाणे TSP, धुळे OTSP. म्हणजे इथं काय झालं, हे महादेव कोळी TSP आणि OTSP ह्या सगळ्या जिल्ह्यामध्ये दाखवलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ ह्या सगळ्या जिल्ह्यामध्ये जे महादेव कोळी राहतात हे सगळे एकच आहे, बरोबर. त्यांचं सोशल स्टेटस एकच आहे, त्यांच्यामध्ये ह्यांच्यामध्ये काही फरक नाही. आणि म्हणून हे प्रत्येक जिल्ह्यातील महादेव कोळ्यांना कॉमनली दाखवण्यात आलेले, एकच टेबलमध्ये दाखवण्यात आलेले. जर इथं ही वेगळी महादेव कोळी असते, TSP मधले वेगळे असते, OTSP मधले वेगळे असते, तर काय झालं असतं, तर पहिल्यांदा त्यांनी महादेव कोळी कंसामध्ये TSP असं म्हटलं असते आणि फक्त अहमदनगर, ओके, कुलाबा, हा, त्याच्यानंतर पुणे, नाशिक, हा, ठाणे हे पहिल्यांदा दाखवले असते. आणि त्यानंतर खाली लिहिलं असतं कोळी महादेव 2 किंवा OTSP आणि मग बाकीचे जिल्हे लिहिले असते, सोलापूर, कोल्हापूर वगैरे वगैरे नंतर लिहिले. पण असं झालं का, नाही झालं. ओके. हे सगळे इंग्रज काळातले आहेत, हे लक्षात घ्या. 1936चा आहे ते. 1936 मध्ये जी लिस्ट बनवली सगळे मानवशास्त्रज्ञांनी बनवलेली लिस्ट आहे. मग इथं कुठं त्यांनी फरक केला का, नाही केला. याचा अर्थच असं की कोळी महादेव मध्ये कुठेही फरक नाही. TSP मधले कोळी महादेव आणि OTSP मधले कोळी महादेव एकच आहे, त्यांची सामाजिक स्तर एकच आहे, त्यांच्या सगळ्या गोष्टी एकच आहे. म्हणून त्यांनी एकच यादीमध्ये सगळ्यांना दाखवलेलं आहे. ह्याला म्हणायचं डॉक्युमेंटल ॲफिनिटी. असं बरेचसे पुरावे आहेत, फक्त मी तुम्हाला सांगितलेलं आहे हे शॉर्टकट चालू आहे सगळं. म्हणून आपण एक एकच पुराव्याच्या आधारे ह्या सगळ्या गोष्टी आपण बघतो. ओके. म्हणजे इथं ह्या डॉक्युमेंटवरून असं लक्षात येतं की TSCतलं महादेव कोळी, OTSPतलं महादेव कोळी हा एकच आहे, त्याचा सामाजिक स्तर एकच आहे आणि म्हणून एकच टेबलमध्ये, एकच लिस्टमध्ये ह्या सगळ्या जिल्ह्यांच्या मध्ये महादेव कोळी दाखवलेल्या आहे. ओके. आता आपण बघू ह्यांचे मूळ वस्तीस्थान कुठले आहे. हे जे महाराष्ट्रामध्ये जे महादेव कोळी राहतात किंवा जे स्वतःला ओरिजिनल महादेव कोळी म्हणून सांगत असतात, आरडाओरड करत असतात, मोर्चा करत असतात, आपल्याला विरोध करत असतात, हे सगळे जे पुणे, अहमदनगर, ठाणे, कुलाबा ही जे महादेव कोळी आहेत ना, हे नेमकं कोण आहेत, हे लोक कुठून आलेत. ठीक आहे, हे लोक अज्ञानी आहेत, आता जे आपल्याला विरोध करतात हे अज्ञानी आहेत. पण ह्यांचे जे पूर्वज होते, खापर पणजोबा, त्याचा खापर पणजोबा, तर ही लोक नेमके कुठून आलेले आहेत हे आपण ह्या आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहे. यासाठी आपण एक 7-8 पुरावे वापरणार आहे. ओके. बघा, हे पहिला आपण घेतो आर्य एंथोवेन. मी तुम्हाला सांगितलं आर्य एंथोवेन जे आहे, तर आर्य एंथोवेन याला खूप महत्व आहे. कारण का, हे मानवशास्त्रज्ञ होते, सेन्सस डिपार्टमेंटचे ते इन्चार्ज होते आणि यांच्याच संशोधनानुसार अनुसूचित जाती जमाती OBC ह्यांची यादी बनवलेली आहे इंग्रज काळामध्ये आणि त्याच याद्या आज अखेर चालू आहेत. म्हणून आर्य एंथोवेनला खूप महत्व आहे बॉम्बे प्रेसिडेन्सीसाठी. ओके. मग इथे काय म्हणतंय बघा, महादेव कोळीज आर फाउंड इन द व्हॅली इन द ईस्ट स्लोप ऑफ सह्याद्री फ्रॉम मुळशी
इन द साऊथ वेस्ट ऑफ पुणे टू त्र्यंबक इन नाशिक. ते काय म्हणतं बघा, महादेव कोळी कुठं सापडतात, तर हे पुण्याच्या म्हणजे सह्याद्रीची जी काही व्हॅली आहे, बरोबर, सह्याद्रीचे जे काय दरी आहेत किंवा सह्याद्रीची पायथ्याशी, ही मुळशी पासून, पुण्याच्या मुळशी पासून हे त्र्यंबकेश्वरच्या डोंगरापर्यंत ज्या काही सह्याद्रीचे पट्टा आहे, सह्याद्रीची डोंगर आहे, व्हॅली आहेत, दरी आहेत, तर त्या दऱ्यांच्या मध्ये हे महादेव कोळी सापडतात. हे कधीच आहे, 1922चा आहे, बरोबर, महादेव कोळी सापडतात. पुढे काय म्हणलं बघा, दे आर आल्सो फाउंड वेस्टवर्ड इन जव्हार इन द नॉर्थ कोकण. बरोबर, म्हणजे हे कुठं आहे, ते पुन्हा नॉर्थ कोकण मध्ये आहेत. वेअर वन वन पॉप्युलर नाशिक कोळी, बरोबर, म्हणजे हे पुन्हा नाशिक मध्ये आहेत. ओके, नाशिक कोळी इस्टॅब्लिश्ड अ चीफ इन द 14th century अँड ईस्टवर्ड्स, हा, काइनशिप काइन वन चिप चिपशिप म्हणजे संबंध, रक्तसंबंध, नातेसंबंध, बरोबर. हे काय म्हणतं बघा, नाशिक मधलं एका राजाने त्यांनी काय केलं की त्याचं जे काय रक्तसंबंध आहे ते कुणाशी जोडलेलं आहे, तो बालाघाट, ईस्टवर्ड्स इन द बालाघाट और महादेव हिल इन द निजाम्स कंट्री, द ट्रॅडिशनल होम ऑफ महादेव कोळी. जव्हार मधलं किंवा नाशिक मधलं एका राजाने त्याचं 14व्या शतकामध्ये त्याचं जे काही रक्त नातं आहे ते त्यांनी कुठं दाखवलेलं आहे, नातेसंबंध, तर बालाघाट किंवा महादेव डोंगरामध्ये, म्हणजेच निजाम कंट्रीमध्ये, हा, ज्याला आपण महादेवाची ट्रॅडिशनल होम म्हणतो, वंश परंपरागत घर. महादेव कुठे कुठं राहत होते, त्यांचं वंश परंपरागत घर कुठलं होतं प्राचीन काळी, तर ते महादेवाचे डोंगर असायचे किंवा बालाघाट असायचे. आणि त्या बालाघाटामध्ये किंवा महादेवाच्या डोंगरामध्ये ही लोक राहत होते, त्यांचं मूळ वस्तीस्थान. आणि हे कुठले डोंगर त्याने सांगितलं, निजाम कंट्री मधलं, हैदराबाद स्टेट. मग हैदराबाद स्टेट म्हणजे आत्ताचा मराठवाडा, आत्ताचा मराठवाडा आणि आत्ताचा बेरार प्रांत. हे बेरार मधले जे जिल्हे आहेत आणि मराठवाड्यातले जे जिल्हे आहेत, हे सगळे पूर्वी निजामच्या कंट्रीमध्ये होते, निजामच्या देशामध्ये होते. आणि त्या निजामच्या देशामध्ये असणारे बालाघाट आणि महादेवाची डोंगर, तर हे आमचे मूळ वस्तीस्थान आहेत, असं ते नाशिक मधल्या एका राजाने 14व्या शतकामध्ये सांगितलेलं आहे. लक्षात घ्या. ओके, म्हणजे लक्षात घ्या, ही जी काही पुण्यातली मुळशी पासून त्र्यंबकेश्वर पर्यंत जे काही डोंगर आहे सह्याद्रीचे, तर पुणे टू नाशिक पर्यंतची सह्याद्री डोंगरामध्ये जी काही कोळी राहतात ती महादेव कोळी आहेत. आणि त्या कोळ्यांच्या पैकी ही लोक काय मानतात की बाबा आमचं जो मूळ घर आहे ते मूळ घर निजाम प्रांतातील महादेवाची डोंगर आहेत, बालाघाट आहेत, आमचं तिथं नाळ जुळतंय, असं ही लोक मान्य करतात. ओके, पुढे बघा, म्हणजे याचा अर्थ काय झालं, पुण्यातली, नाशिक मधली आणि मराठवाड्यातले आणि बेरार मधले महादेव कोळी ती एकच झाले, एकच आहेत. आणि मूळ महादेव कोळी कुठले झाले, तर हे निजाम प्रांतातली महादेव कोळी, म्हणजे मराठवाड्यातलीच महादेव कोळी आहेत ते. हा, पुढे बघू आपण. हे बघा, पुढे काय म्हणलं बघा, GS घुरे, ऍक्च्युली घारेचा हा दोस्त आहे. या घुरेने आणि घारेने मिळून आपल्या विरोधामध्ये बरेचसे लिखाण करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे, आणि आत्ताच एका राजकारण्याच्या मदतीने, बरोबर. तरी सुद्धा ह्या माणसाने काय म्हणलं बघा, द महादेव कोळी, म्हणजे महादेव कोळी बद्दल त्यांनी लिहिलेलं आहे, इट प्रोव्हाइड्स अ क्ल्यू टू देअर हिस्ट्री अँड मायग्रेशन, दी प्रेझेंट कॉन्सर्न, म्हणजे त्यांचा इतिहास आणि त्यांचं स्थलांतर, ह्याच्याबद्दल जर आपण विचार केलो तर काय होतं बघ, द प्रेझेंट कॉन्सन्ट्रेशन ऑफ द महादेव कोळीज इज सच दॅट
वन वुड अ प्रायर असोसिएट देम विथ भीमाशंकर, कळसुबाई, त्र्यंबक, द हाय पीक्स ऑफ द सह्याद्री, पुणा, अहमदनगर अँड नाशिक डिस्ट्रिक्ट. बरोबर. तर हे काय म्हणतात की पुणे मधली किंवा त्र्यंबकेश्वर मधली, कळसुबाई मधली किंवा ही अहमदनगर मधली, नाशिक मधली ही जी सगळी कोळी जी आहेत, ही सगळी कोळी जिथं कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे, म्हणजे एकत्रितपणे ही जी लोक राहिलेलं आहे. मी तुम्हाला वारंवार सांगितलेलं आहे, टीएसपी एरिया म्हणजे कशाला आपण म्हणतो, जिथं 50% पेक्षा जास्त लोक राहतात त्याला टीएसपी म्हणायचा, आणि 50% पेक्षा जिथं कमी लोक राहतात त्याला ओटीएसपी आपण म्हणतो. मग हा काय म्हणतो की बाबा आता सध्या जी कॉन्सन्ट्रेट झालेली लोक म्हणजे बहुसंख्येने जे राहतात, उदाहरणार्थ कुठं कुठं महाबळेश्वर, कळसुबाई, त्र्यंबकेश्वर, नाशिक, अहमदनगर, पुणे ह्या सह्याद्री पट्ट्यामध्ये, हा, किंवा ह्या डोंगरामध्ये जी काही लोक राहतात ना, तर ही लोक काय म्हणलं बघा, अँड अर्लियर स्टुडंट ऑफ दिस कम्युनिटी, म्हणजे महादेव कोळ्यांचा जास्त अभ्यास कोणी केलं तर कॅप्टन मॅकेंटिस म्हणून. तर काय म्हणतं बघा, द अर्लियर स्टुडंट ऑफ दिस कम्युनिटी कॅप्टन मॅकेंटिस हॅज recorded his opinion that the Mahadev Kolis precipitated to their present area from the Mahadev Hills, which being situated in the northwest of Berar, were naturally described to be Hyderabad state, of which that area then फॉर्म्ड पार्ट वगैरे वगैरे. तर हा काय म्हणतो बघा, जी एस घुरे, तर ते म्हणतो आत्ता महाराष्ट्रामध्ये जे कॉन्सन्ट्रेट होऊन जी लोक आहेत राहिलेले आहेत महादेव कोळी, भीमाशंकर, कळसुबाई, त्र्यंबकेश्वर किंवा सह्याद्री पट्ट्यामध्ये, पुणे, अहमदनगर आणि नाशिकमध्ये जे राहिलेले आहे बहुसंख्येने, तर ही जी लोक आहेत, तर ही लोक कॅप्टन मॅकेंटिस ज्यांनी महादेव कोळ्यांच्यावरती खूप संशोधन केलेलं आहे, तर त्याच्या म्हणण्याप्रमाणे an earlier student of this community, Captain McIntyre, has recorded his opinion that Mahadev Kolis precipitated to their present area. प्रेझेंट एरिया म्हणजे कुठलं, हे पुणे, नाशिक, अहमदनगर वगैरे वगैरे. प्रेझेंट एरिया फ्रॉम महादेव हिल, हे कुठून आले, ते महादेवच्या डोंगरातनं. आणि हे डोंगर कुठले, विच बिंग सिच्युएटेड इन द नॉर्थ वेस्ट ऑफ बेरार. बेरारच्या बेरारच्या नॉर्थ आणि वेस्ट, बरोबर. नॉर्थ आणि वेस्ट म्हणजे आग्नेय भागामध्ये जे जिल्हे आहेत, तर त्या जिल्ह्यामध्ये महादेवाची डोंगर आहेत, आणि त्या महादेवाच्या डोंगरातनं ही लोक इथं आलेले आहेत. म्हणजे आणि आणि हे बेरार कुठं आहे, वेअर नॅचरली डिस्क्राइब्ड टू बी इन द हैदराबाद स्टेट. हा बेरार प्रांत कुठं होतं पूर्वी, हैदराबाद स्टेट. आत्ता कुठे आहे ते, महाराष्ट्रामध्ये. बरोबर. तर लक्षात घ्या, याचा अर्थ असं झालं की अहमदनगर, पुणे, ठाणे, नाशिक ही जी काही महादेव कोळी आता सध्या आहेत, जे स्वतःला ओरिजिनल म्हणतात. आता उदाहरणार्थ बघा, अहमदनगरचं ते मधुकर पिचड असेल, किंवा हे कोणते लमाटे, आमदार किंवा किरण लमाटे असतील, त्याच्यानंतर नाशिकचे खोसकर असतील, पुण्याचे तो कोणतो गारे गारे असेल, गोविंद गारे. तर ही जी स्वतःला ओरिजिनल समजतात, तर ही कुठले आहेत ही लोक, तर ही लोक आलेले आहेत कशातनं, महादेवाच्या डोंगरातनं. त्यांचे पूर्वज हे महादेवाच्या डोंगरातून आलेले आहे, आणि ते पण कुठलं महादेवाचं डोंगर, बेरार प्रांतातलं, म्हणजे आत्ताचे जे बेरारचे जिल्हे आहेत ते. आणि मग बेरार प्रांत कुठं आहे, हैदराबाद स्टेटमध्ये. लक्षात घ्या, म्हणजे हैदराबाद स्टेटमधून किंवा बेरार प्रांतातून हे आलेले आहे. मग मला सांगा, ही पुणे, अहमदनगर, नाशिक ही जी लोक स्वतःला समजतात सह्याद्री पट्ट्यामध्ये असणारे, तर ही लोक ओरिजिनल का बेरार मधली ओरिजिनल, बेरार मधली ओरिजिनल. कारण का, ही सगळी लोक पूर्वी कुठून मायग्रेट झालेले आहे, बेरार मधून मायग्रेट झालेलं आहे, निजामच्या प्रांतातून मायग्रेट झालेलं आहे.
म्हणून खरे आणि मूळ महादेव कोळी कुठले कोण आहेत, तर बेरारचे आहेत. आणि हे सगळे जे आहेत हे मायग्रेटेड आहेत, स्थलांतरित आहेत. ह्या आपल्याकडून त्या बेरार किंवा मराठवाडा ह्याकडून ही लोक तिकडे गेलेले आहे. आणि ते आता स्वतःला आपल्यापेक्षा वेगळं समजतात. आणि मग ते स्वतःला ओरिजिनल समजतात आणि आपल्या विरोधामध्ये ती बंड करत असतात. पण ऍक्च्युली आहे आपल्याच रक्तातील. ओके. पुढे बघा, हा गोविंद गारे, हा गोऱ्याचा शिष्य गारे. ओके. गोरे हा मानवशास्त्रज्ञ होता मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये. आणि हा गारे तुम्हाला माहितच आहे. हा जुन्नर कडलं म्हणजे पुणे जिल्ह्यातला तो टीएसपी क्षेत्रातला माणूस होता. आणि ह्या माणसाने एका आदिवासी मंत्र्याची संगणमत करून आणि त्यांचा एक बॉस आज राजकारणामध्ये आहे, तर त्यांच्या गाईडलाईन खाली ह्या सपाट भूभागावरती जी लोक राहतात त्यांना कुठल्या प्रकारची सवलती मिळू नये ह्याच्यासाठी षडयंत्र रचलेल्यापैकी हा एक खलनायक माणूस आहे. बरोबर. तर हा स्वतः काय म्हणतो बघा, आपल्या विरोधामध्ये तो काम करतो. पण तो काय लिहितो काय बघा. बघा ह्याचे पुस्तक आहे. हा, हे पुस्तक वर सगळं मी दिलेलं आहे. हे पुस्तक आहे, त्याचे पान नंबर ह्याच्यावरती त्यांनी लिहिलेलं आहे. काय लिहिलं बघा. मध्य भारत, बिदर आणि जुने हैदराबाद यांच्या सरहद्दीवर महादेव डोंगर आहेत. ते डोंगर महादेव कोळी लोकांचे मूळ वस्तीस्थान मानले जातात. महादेव कोळी म्हणजे कोण, तर हे 5 जिल्ह्यातील, समजा ह्याच्या म्हणण्याप्रमाणे हे 5 जिल्ह्यातील लोकांचं मूळ वस्तीस्थान कुठले आहे, ते हैदराबाद प्रांत. तो घेतला, तो बिदर गिदर घेतलेला आहे, परंतु हैदराबाद प्रांत. ओके. तेथून हैदराबाद संस्थानाच्या सरहद्दीने हे लोक बालेघाटाच्या प्रवेश ओलांडून सह्याद्री पर्वताच्या घाट माथ्यावरती आले. काय म्हणतो हा, हैदराबाद मार्गे किंवा हैदराबाद मधून त्या लोक बालेघाटच्या मार्गे हे आले कुठं, सह्याद्री पर्वतामध्ये. म्हणजे हैदराबादच्या महादेवाच्या डोंगरातून ही लोक कुठं आलेले आहेत, तर सह्याद्री पर्वतावर. आता सध्या जे म्हणतात ना, आम्ही डोंगरात राहतो सह्याद्रीमध्ये राहतो, तर हे सह्याद्रीवरती आले. म्हणजे हे सह्याद्री पट्ट्यामध्ये जे राहतात, तर ही लोक मूळ हैदराबादचे आहेत. ही लोक त्या काळी स्थलांतरित झालेले आहे. ओके. पुढे काय म्हटलं बघा, महादेव डोंगर सोडून ही जमात सह्याद्री पर्वताच्या घाट माथ्यावरती केव्हा आली याचा निश्चित काळ जरी सांगता येत नसली तरी इसवी सनच्या सुरुवातीला सुमारे 500 वर्षाच्या काळात ते या प्रदेशात आले असावेत. महादेवाचे हैदराबाद मधले महादेवाचे डोंगर मधून ही लोक केव्हा आली हे काळ आपल्याला निश्चित माहित नाही. तरी पण एक अंदाज काय आहे, तर 500 वर्षापूर्वी ही लोक इथं आले. मग मला सांगा की 500 वर्षापूर्वी हे सह्याद्री पर्वतामध्ये आले कुठून, हैदराबाद प्रांतमधून. हैदराबाद म्हणजे कुठले, मराठवाडा आणि बेरार, इथून ते आले. मग मला सांगा की 500 वर्षापूर्वी जरी इथून आले असले तरी या हैदराबाद मधली महादेव कोळ्यांचं आणि ह्यांचं रक्त कसं काय बदलणार आहे. इकडं पुण्यात आले म्हणून यांचं रक्त बदलणार आहे का, नाशिकमध्ये आले म्हणून यांचे पूर्वज बदलणार आहे का, किंवा अहमदनगरमध्ये आले म्हणून यांचा इतिहास बदलणार आहे का, वंशज बदलणार आहे का. नाही ना. मूळ तुमचं कुठं, हैदराबाद आहे. आणि हैदराबाद मधून तुम्ही लोकांनी त्या सह्याद्री पट्ट्यात येऊन थांबलेला आहे आणि म्हणता हैदराबाद मधले लोक बोगस आहेत, म्हणजे मराठवाडा आणि बेरड मधले बोगस आहेत. म्हणजे काय चोरांच्या उलट्या बोंबा हे जे म्हणतात ना, तर हा प्रकार चालू आहे, लक्षात ठेवा. आणि हा त्यांचाच माणूस लिहिला बरं का. हे असं पण नाही की बाबा आमच्यातलं कोणीतरी लिहिलाय, हा त्यांचाच माणूस लिहिलेला आहे. ओके. पुढे बघा, अजून त्याचं वेगवेगळं पुस्तकात काय काय लिहिलं बघा. हे बघा, पुन्हा गोविंद घारे. हा, तर काय म्हणते बघा, महादेव कोळी जमातीचे मूळ वस्तीस्थान महादेव डोंगर असल्याचे काही इतिहासकारांचे आणि युरोपियन अभ्यासकांचे मत आहे. महादेव डोंगरापासून बाले घाटाद्वारे ही लोक महाराष्ट्रात आले असावे. आज
ही या भागातील लोकगीतातून बाले घाटाचा उल्लेख असलेली गाणी लोक गातात. पुन्हा काय म्हणतो की महादेव कोळ्यांचे मूळ वसतिस्थान महादेव डोंगर आहे. तर महादेव डोंगरातून म्हणजेच निजाम प्रांतातून ही लोक महाराष्ट्रामध्ये आले आणि त्याचा पुरावा त्यांनी दिलेला काय दिलेला पुरावा, तर ही लोकगीतामध्ये अजून ती लोक बालेघाटी बालेघाटी म्हणून ते गाणे म्हणतात. जुन्या काळातले गाण्यामध्ये अजून बालेघाटी निवासी असं त्यांचे गाणे आहेत. म्हणजे याचा अर्थ काय, बालाघाट म्हणजेच महादेवाचा डोंगर आणि ते डोंगर कुठले, हे निजाम प्रांतातले. लक्षात आला. तर हा स्वतः गोविंद गारे म्हणतोय. पुढे बघा, महादेव कोळी नाव कसे पडले याला ऐतिहासिक पुराव्याच्या आधारे मिळतो. हैदराबाद आणि बिदर यांच्या सरहद्दीवर महादेव डोंगराची रांगा महादेव हिल आहेत. महादेव कोळी जमात प्राचीन काळी या डोंगराच्या रांगात राहत असावी असे म्हटले जाते. तेथून ते बालाघाटाच्या रांगा ओलांडून महाराष्ट्रात आले. मध्य भारतातील कोल वंशाच्या जमातीशी त्यांचे बरेचसे साम्य असल्यामुळे त्यांना कोलवंशी असे म्हणतात. महादेव डोंगराच्या परिसरातून हे कोलवंशी लोक महाराष्ट्रात आले. यावरून पुढे यांना महादेव कोलवंशी, महादेव कोल, महादेव कुळी, महादेव कोळी असे म्हणण्याची प्रथा पडली. बघा काय म्हणतो पुन्हा, हैदराबादच्या महादेवाच्या डोंगरातून ही लोक आले. हे पूर्वी कोलम वंशाचे होते. कोल वंशाचे, कोल वंश म्हणजे कोळी वंश, नंतर ते झालं. बुद्धाची आई कोल वंशाची होती, बरोबर. तर त्या वंशाचे ही लोक होते आणि ही लोक महाराष्ट्रात आले आणि महाराष्ट्राच्या सह्याद्री पट्ट्यावरती हे राहायला लागले आणि त्यांना कोलवंशी ह्याच्यावरून मग हळूहळू काय झालं, महादेव कोलवंशी असं जुन्या काळी यांना म्हणायचे. त्यानंतर महादेव कोल म्हणायचे, त्यानंतर महादेव कुळी म्हणायचे आणि नंतर मग आता सध्या काय चालू आहे, महादेव कोळी. अशा पद्धतीने हे नाव बदलत गेले असं त्याचं म्हणणं आहे. परंतु हे आले कुठून, तर महादेवाच्या डोंगरातून, हैदराबादच्या प्रांतातून. पुढे बघा, तेच गोविंद घारे इथं दिसत नाही. हे बघा, कॅप्टन मॅकंटस रिकॉर्डेड हिज ओपिनियन ऑफ कोळी केम डाऊन फ्रॉम द महादेव हिल अँड ऑक्युपाइड अ घाट एरिया. हे महादेवाच्या डोंगरात आले आणि घाट एरियामध्ये राहिले. अकॉर्डिंग टू देअर ओन अकाउंट, द महादेव कोळीज फर्स्ट सेटलमेंट वॉज इन घाट व्हॅली टू द नॉर्थ ऑफ पुणे. हे बघा, हा काय लिहिलंय तर की ही लोक महादेवाच्या डोंगरात आले आणि पहिल्यांदा हे महाराष्ट्रात आल्यानंतर कुठं सेटल झाले, हे नॉर्थ ऑफ पुणे, पुण्याच्या उत्तरेला सेटल झाले पहिल्यांदा. ओके, म्हणजे मुळशीला, ऍक्च्युअली मुळशीला ही लोक पहिल्यांदा आले आणि त्यानंतर अँड फ्रॉम दिस दे स्प्रेड फर्दर नॉर्थ थ्रू अहमदनगर टू नाशिक. पहिल्यांदा पुण्याला आले आणि पुण्यामधून ही लोक अहमदनगरला गेले आणि अहमदनगर पासून म्हणजे नाशिक पर्यंत हा जो काही डोंगरी पट्टा आहे, तर त्या ठिकाणी ही लोक पसरले. ओके, म्हणजे महादेवाच्या, हैदराबादच्या महादेवाच्या डोंगरात ही लोक आले, पहिल्यांदा पुण्याला स्थायिक झाले, मग हळूहळू हळू मग अहमदनगर, नाशिक, मग त्यानंतर ठाणे, कुलाबा आणि इतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे पसरत गेले. दिस इज सपोर्टेड बाय द फॅक्ट दॅट मोस्ट ऑफ द important family deities and clan deities of the Mahadev Kolis are located in the Ghat Valley and nearby Junnar, and people still look it as their place of original settlement. हे कशावरून सिद्ध होतं, पहिल्यांदा ती लोक पुण्यात आले म्हणून, हैदराबाद प्रांतातून पुण्यात आले कशावरनं, तर त्याचं म्हणणं आहे की नाशिक, अहमदनगर इथली जी काही कोळी आहे महादेव कोळी, तर ही कोळी अजून सुद्धा ही जे जुन्नर आहे, तर ते जुन्नरच्या घाटामध्ये त्यांचे काय आहेत, देवदेवता अजून आहेत, तिथं ते येतात. ते त्यांचे देवदेवता हे जुन्नरच्या घाटामध्ये असल्यामुळं ही अहमदनगर आणि नाशिकचे लोक
त्या जुन्नरच्या घाटामध्ये अजून येतात आणि त्या देवदेवतांची पूजा करतात. म्हणजेच काय झालं, अहमदनगर आणि नाशिक ह्या जे काही महादेव कोळे आहेत त्यांचं हे पूर्वी कुठं होते, पुण्यात होते आणि पुण्यातनं मायग्रेट झाले. आणि मग पुण्यातले कोळी कुठून आले, तर ते आले हैदराबाद मधून. बरोबर, हैदराबाद. मग ही अहमदनगर आणि नाशिक मधले लोक पुण्यामध्ये होते कशावरनं, तर अजून सुद्धा ह्यांची देवदेवता कुठं आहे, ते जुन्नरच्या भागामध्ये आहेत आणि मग ते प्रत्येक वर्षी तिकडे जात असणार आहे. ओके. त्याच्यानंतर जुन्नर अँड पीपल स्टील लुक टू इट ॲज देअर ओरिजिनल सेटलमेंट. आणि हिथली लोक अजून ते म्हणतात की बाबा आमचं मूळ जे आम्ही जे स्थायिक झालो, तर ती कुठं जो स्थायिक झालो आम्ही, जुन्नर किंवा पुण्यामध्ये आपण स्थायिक झालो, असं हे अजून ही लोक अहमदनगर आणि नाशिकचे म्हणतात. पुढं, दी महादेव कोळीज अकॉर्डिंग टू देअर ओन हिस्ट्री केम डाऊन टू ठाणे डिस्ट्रिक्ट इन द बिगिनिंग ऑफ 14th सेंचुरी. मग ही लोक आता अहमदनगरला गेले, नाशिकला गेले आणि ह्या पुण्यामधले काही लोक कुठं गेले, तर ठाणेला गेले. आणि हे ठाण्यामध्ये जे गेले ती 14व्या शतकातला हा सगळा मायग्रेशन आहे. म्हणजे 11वा 12वा 13वा 14वा ह्या शतकातली सगळी मायग्रेशन आहे. तर हे नाशिकमध्ये किंवा ठाण्यामध्ये जे आहेत महादेव कोळी, ही 14व्या शतकामध्ये पुण्यातनं मायग्रेटेड झालेले आहेत, असं स्थलांतरित झालेलं आहे. लक्षात घ्या, आता मी सोलापूरचा आहे आणि मी आता कोल्हापूरच स्थायिक झालेला आहे. बरोबर. मग उद्या जर समजा मी कायमस्वरूपी इथं राहिलो, तर माझ्या इतिहासामध्ये काय लिहिलं जाईल, बाबा हे मूळ सोलापूरचे होते, मग अमुक अमुक तारखेला किंवा अमुक अमुक साली हे कोल्हापूरात आले, हे स्थायिक झाले, हे असं केले, ते तसं केले, परंतु यांचं मूळ गाव जे आहे ते सोलापूर आहे, असं ते लिहिलं जाईल. तसं ही सगळी जी आहेत, पुणे, अहमदनगर, नाशिक, ठाणे, तर ह्या सगळी लोक हे कुठं आले, 14व्या शतकाच्या जवळपास, अगदी आपण म्हणू की 11, 12, 13, 14 ह्या शतकाच्या जवळपास ही लोक ह्या भागामध्ये मराठवाड्यातून, बेरार प्रांतातून हे स्थलांतरित झालेले आहे. ओके. त्याच्यानंतर बघा, सॉरी, हा हा एक महाराष्ट्रीय ज्ञानकोश म्हणून 1924 ला लिहिलेला आहे, 1924 ला. तर इथं काय म्हटलं बघा, महादेव निजामच्या राज्याच्या पश्चिम सरहद्दीवरील महादेव व बालाघाट हे यांचे मूळ स्थान असावेत. तेथून ते पुण्याकडे येऊन तिकडून कोकण प्रांत पश्चिम व उत्तर भागाकडे 14व्या शतकाच्या सुमारास पसरले. पापेरा नावाचा त्यांचा एक नाईक एका सिद्धाच्या आज्ञेने जव्हारास येऊन तेथील वारली राजाकडे येऊन तेथील वारली राजावर स्वामित्व मिळवून जव्हार संस्थानाचा मूळ पुरुष झाला. ठीक आहे. तर इथं त्यांनी काय लिहिलं बघ, महाराष्ट्र ज्ञानकोशामध्ये, हे महाराष्ट्र शासनाचंच आहे. काय लिहिलं, हा निजाम प्रांताच्या सरहद्दीवरती महादेव आणि बालाघाटाचे डोंगर आहेत आणि ह्या डोंगरातील महादेव कोळी हे पुण्यामध्ये आले पहिल्यांदा. आणि मग पुण्यामध्ये येऊन मग ही लोक कोकणामध्ये, नाशिकमध्ये, इकडं तिकडं ते 14व्या शतकामध्ये काय झालं, 14व्या शतकाच्या सुमारास इतर ठिकाणी ते पसरले. म्हणजे मूळ महाराष्ट्रामध्ये पुण्यात आले हैदराबाद प्रांतातून आणि तिथून हे सगळीकडे पसरलेलं आहे. मग पुन्हा त्याने सांगितलं बाबा नाशिकमध्ये एका राजाच्या बरोबर हात मिळवणुकी करून महादेव कोळ्यांचा एक माणूस तिथला राजा झाला. ओके. आणि म्हणून तिथं राजकोळी असं म्हटलं जातो. तिथल्या लोकांची जुन्या नोंदी राजकोळी म्हणून आहेत, म्हणजे राजाच्या जातीमधली कोळी असं. बघा, हे बनसोडे म्हणून TRTI मधला एक अधिकारी होता आणि त्या माणसाने 1993 मध्ये माधुरी पाटलाच्या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी काउंटर ॲफिडेव्हिट सादर केलेलं आहे, लिहून दिलेलं आहे सुप्रीम कोर्टाला. काय लिहून दिलं, an earlier student of the Mahadev Kolis, Captain McIntosh, recorded his opinion that Mahadev Kolis came down from the Mahadev Hill and occupied the Ghat area. बघा इथं किती हरामखोरपणा केलेला आहे बघा. हा, कॅप्टन मॅकिंटसनी अजून एक शब्द सांगितलेला आहे. काय सांगितलं,
की हे केम डाऊन महादेव हिल कुठलं, त्यांनी सांगितलं निजाम प्रांतातील महादेव हिल म्हणजे मराठवाडा आणि बेरार मधलं. पण ह्या बनसोड्याने काय केलं बघा, महादेव हिल म्हणलं पण कुठले महादेव हिल सांगितलेलं नाही. कारण का, इथं जर निजाम प्रांत म्हटलं तर मराठवाड्यातल्या आणि बेरार प्रांतातल्या लोकांना सर्टिफिकेट द्यावं लागेल. म्हणून त्यांनी फक्त महादेवाच्या डोंगरातनं आले आणि घाटमध्ये राहिले असं त्यांनी सांगितलं. म्हणजे हे हरामखोरपणा जो आहे ना, असा शब्दामध्ये केलेला आहे या लोकांनी. इथं जर त्यांनी कॅप्टन मेकॅन्डिसने काय सांगितलं, हे कॅप्टन मेकॅन्डिसचा संदर्भ घेतला याने. कॅप्टन मेकॅन्डिसने काय सांगितलं, हे महादेव कोळी निजाम प्रांताच्या महादेवाच्या डोंगरातनं आलेले आहेत महाराष्ट्रामध्ये असं त्यांनी सांगितलं. पण हा काय म्हणतो की अकॉर्डिंग टू कॅप्टन मेकॅन्टिस recorded his opinion that Mahadev Koli came down from the Mahadev hill and occupied the घाट एरिया. महादेवच्या डोंगरात आले आणि घाट एरियामध्ये राहिले. अरे पण महादेवचं डोंगर कुठलं सांग ना इथं, तू सांग ना इथं बेरार प्रांतातलं, मराठवाड्यातलं किंवा निजाम प्रांतातलं सांग ना. एवढं जर त्याने निजाम प्रांत म्हणलं असताना एवढा फक्त एक शब्द इथं टाकला असता निजाम प्रांतातील महादेवाचे डोंगर, तर ह्या अख्खा मराठवाडा आणि बेरार ही लोक सुटले असते ह्या कटकटीतून. पण ह्या हरामखोराने काय केलं, हे फसवेगिरी केलेलं आहे. आणि मग फक्त त्यांनी निजाम प्रांत हे त्यांनी गाळलेलं आहे. हे लक्षात घ्या, असं शब्दामध्ये त्या लोकांनी आपल्याला फसवलेलं आहे. पण कुठं जात नाही हे, शेवटी हे चोर लोक सापडलेले आहेत, ते कुठेही जात नाही. थोडा वेळ लागेल पण सगळं होतं व्यवस्थित. त्यानंतर अकॉर्डिंग टू देअर ओन अकाउंट दी महादेव कोळीज फर्स्ट सेटलमेंट वॉज इन द घाट व्हॅली इन द नॉर्थ ऑफ पुणे. बाकीच त्यांनी घेतलं व्यवस्थित, हे पहिल्यांदा हे पुण्यामध्ये स्थायिक झाले. अँड फ्रॉम दिस दे स्प्रेड फर्दर नॉर्थ थ्रू अहमदनगर टू नाशिक. This is supported by the fact that most of the important family deities and clan deities of the Mahadev Kolis are located in the Ghat Valley and nearby Junnar, and people still look it their place of original settlement. Okay, the Mahadev Kolis, according to their own history, came down Thane district in the beginning of the 14th century. बघा हे सगळं बाकी त्याने घेतलेलं आहे. बाकीच्याने हे पहिल्यांदा पुण्यात आले, नंतर ते अहमदनगरमध्ये आणि नाशिकमध्ये पसरले, त्यानंतर ते ठाण्याला गेले, हे सगळं घेतलं त्याने. पण मूळ हे आले कुठून, महादेव डोंगर म्हणजे कुठला डोंगर हे सांगितलं नसल्यामुळं हे मराठवाड्यातले लोक आणि बेरार प्रांतातले लोक ते वंचित राहिले. मूळ लोक वंचित राहिले आणि हे स्थलांतर झालेले लोक हे मालक झाले. ओके, ठीक आहे. आता बघा, हे महाराष्ट्र सेन्सस डिपार्टमेंटचा डाटा आहे. आता सेन्सस डिपार्टमेंटला जाती जमातींच्या वरती हा अंतिम अधिकार असतो, बाकी कोणालाही अंतिम अधिकार नाही. मानववंशशास्त्रज्ञ आणि सेन्सस डिपार्टमेंट ही जे सांगतात ती पूर्व दिशा. आता इथं सेन्सस डिपार्टमेंट आणि ते पण महाराष्ट्राचा, त्यांनी काय सांगितलं बघा. The Mahadev Kolis are now found concentrated in the district of Nashik, Pune, Ahmednagar, and Thana. McIntyre thinks that their original home was in the Mahadev and Balaghat Hill, the western boundary of the Nizam country. बघा हे फार महत्वाचं डाटा आहे. तर ह्या सेन्सस डिपार्टमेंट काय लिहितं माहितीये का, दी महादेव कोळीज आर नाउ फाउंड कॉन्सन्ट्रेटेड इन द डिस्ट्रिक्ट ऑफ ठाणे, नाशिक वगैरे. तर हे महाराष्ट्रामध्ये नाशिक, पुणे, अहमदनगर, ठाणे ह्या जिल्ह्यामध्ये जे महादेव कोळी आता बहुसंख्येने राहतात, तर ह्या लोकांचं मूळ घर हे कुठं आहे, ओरिजिनल होम. आता हे भाडोत्री घरामध्ये राहतात, लक्षात घ्या. ओरिजिनल होम कुठं आहे यांचा, मूळ घर कुठं आहे, was in the Mahadev and Balaghat Hill, the western boundary of the Nizam country. निजाम प्रांतामध्ये म्हणजे पुन्हा मराठवाडा बेरारमध्ये जे काही महादेवाचे डोंगर आहेत, जे काही बालाघाट आहेत, तिथं ह्या लोकांचं खरं घर आहे. आणि ही लोक त्याला खोटं म्हणतात आणि आता जे भाडेत्री घरामध्ये राहतात त्याला खरं म्हणतात. जुन्नर आंबेगाव ह्यांचं खरं घर नाही आहे, ह्यांचं खरं घर आहे ते मराठवाडा आणि बेरार प्रांत. लक्षात आला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे कुठं लिहिलं माहित आहे का,
हे लिहिलं अहमदनगरच्या गॅजेटरीमध्ये. अहमदनगरच्या गॅजेटर म्हणजे TSP एरियातल्या गॅजेटरीमध्ये लिहिलं आहे की बाबा ही सगळी लोक, हे सगळे कुठून आले, ते महादेवाच्या डोंगरातून आलेले आहे. आणि ह्याचा संदर्भ ह्या सेन्सस डिपार्टमेंटने घेतलेला आहे. म्हणजे लक्षात घ्या, त्यांच्याच गॅजेटमध्ये लिहिलेलं आहे की बाबा ही लोक हैदराबाद प्रांतातले आहे म्हणून, आणि ही लोक आमच्या नावावर बोंबलतात आम्ही ओरिजिनल आहे म्हणून. बरोबर. पुढं, दे केम वेस्ट मेनी सेंचुरीज एगो अँड सेटल्ड फर्स्ट इन द व्हॅली ऑफ द गोदा रिव्हर इन पुणे अँड फ्रॉम देअर मूड नॉर्थ अँड वेस्ट इन टू द कोकण. तर पहिल्यांदा ही लोक काय झाले, मेनी सेंचुरीज एगो म्हणजे अनेक शतकापूर्वी ही लोक आलेत आणि पहिल्यांदा हे पुण्यामध्ये स्थायिक झाले. एक गोदा नदी रिव्हर आहे, त्या नदीजवळ स्थायिक झाले आणि तिथून पुढे ती लोक कोकणात पण गेले, म्हणजे ठाणे आणि कुलाबा कोकणात गेले. ओके. द स्टोरी ऑफ द ईस्टर्न origin of the Mahadev Kolis is supported by the fact that in former days they were Lingayat and had their marriage and festival ceremony conducted by Raval Gosavis. बघा, तर हा विषय फार मोठा आहे. ह्याच्यावरती मी जेव्हा डिटेल बोलेन तेव्हा मी बोलतो. तर महादेव कोळी मित्रांनो पूर्वी हे लिंगायत होते. हैदराबाद प्रांतामध्ये जेव्हा होते तेव्हा लिंगायत होते ते लोक, आणि ही लिंगायत लोक होते, परंतु ही लोक कालांतराने मटण खायला लागले आणि मटण खात असल्यामुळं ह्यांना त्या लिंगायत धर्मामधून बाजूला केलं. लिंगायत होते कशावरनं, एक तर हे लिंग पूजा करतात, एक तर हे महादेवाच्या जिथं जिथं लिंग आहे, महादेवाचे जिथं जिथं मंदिर आहे तिथं तिथं ही कोळी सापडतात. म्हणून हे लिंगायत होते, एकदम ओरिजिनल लिंगायत होते हे, कारण हे खरे लिंग पूजक होते. आणि दुसऱ्या ह्याने काय इथं एक्झाम्पल दिलं, रावळ गोसावी म्हणजे तिकडं जे हैदराबाद प्रांत आहे तिथं गोसावी लोक पूजा करतात, लग्न करतात महादेव कोळ्यांचे, जे ओरिजिनल महादेव कोळे आहेत ते. आता मराठवाड्यामध्ये सुद्धा हा प्रत असणार आहे. तर इथं सुद्धा ह्यांचे सुद्धा लग्न जे आहे ना हे गोसावी लावत होते अनेक वर्ष. आणि म्हणून आता तर हळूहळू बदललेलं आहे. आता कोणी ब्राह्मण वापरतात वगैरे वगैरे, कोण लिंगायत वापरतात, परंतु हे रावळ गोसावी म्हणून ते होते आणि हे महादेव कोळ्यांची सगळी धार्मिक कार्य करत होते. आणि हे रावळ गोसावी लिंगायत लोकांची गुरु आहेत, हे लिंगायत धर्मातले हे लोक आहेत. आणि म्हणून महादेव कोळी हे लिंगायत होते, म्हणून तर ती लोक लिंगाची पूजा करतात. म्हणून तर ही लोक महादेवाचं जिथं जिथं लिंग आहे तिथं तिथं हे कंपल्सरी असतातच. तुम्ही जुन्या कुठल्याही मंदिर काढून बघा, तिथं कोळ्यांचं आहेच, तिथं काही ना काही संबंध आहे. ओके. हा विषय मी नंतर डिटेलमध्ये सांगतो, महादेव कोळी कशी लिंगायत होते. ओके. पण इथं तुम्ही लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये सुद्धा अहमदनगरच्या गॅजेटरीमध्ये किंवा ह्या सेन्सस डिपार्टमेंटमध्ये हेच म्हटलं की ही सगळी जी लोक आहेत, ही सगळी लोक ह्या निजामच्या प्रांतातून ही लोक आलेले आहेत. पुढे बघा, हे अंजली कुरणे पुणे युनिव्हर्सिटीमध्ये हे PhD करतात आणि ह्यांच्याकडे आता संशोधनाचं काम दिलेलं आहे. सगळ्या अनुसूचित जाती जमातींचे संशोधनाचं काम ह्या मॅडमकडे दिलेलं आहे. तर ह्या काय लिहितात त्यांच्या संशोधन पत्रामध्ये, रिसर्च पेपरमध्ये, इथं मी डायरेक्ट वाचतो. महादेव अँड बालाघाट हिल्स ऑफ द नॉर्थ बेरार. इथं बघू पण, देर आर व्हेरियस ओपिनियन्स अबाउट द ओरिजिन ऑफ हॅबिटंट ऑफ महादेव कोळीज. हे पण आता हे पण काय होणार आहे बघा, हे घुरे घारे ह्यांच्या बरोबरचा हा सगळं चालू आहे खेळ. आपण शांत आहे त्यामुळे हे सगळं खेळ वेगळं चालू आहे आणि ह्यांचं रिपोर्ट आता येणं बाकी आहे. त्यामुळं आपल्याला लवकरात लवकर ह्यांना भेटलं पाहिजे, सगळे पुरावे दिला पाहिजे, नाहीतर अजून एक घारे आणि अजून एक घुरे होऊन जाईल. बघा ह्याने कसं हळूहळू टर्न घ्यायला लागलेत बघा. देर आर व्हेरियस ओपिनियन्स अबाउट द ओरिजिन ऑफ हॅबिटंट ऑफ महादेव कोळीज. कॅप्टन मॅकंटस, तेव्हा हे चुकीचं लिहिलं बघा, 1975 लिहिलं. 1975 कॅप्टन मॅकंटस होतं का? हे 1875 वगैरे इथं असायला पाहिजे. ओके. कॅप्टन मॅकंटस opines that the Mahadev Kolis came to the present area
फ्रॉम द महादेव अँड बालाघाट हिल ऑफ नॉर्थ बेरार नियर हैदराबाद and the west boundary of the Nizam's empire. They arrived from these hills and remained in the western Ghat of Maharashtra. Many folk songs of the folk songs and tales of the Mahadev Kolis, in which the word Balaghati appears frequently, support this legend. हे ह्याने काय म्हटलेलं आहे, कॅप्टन मॅकेंटसचेच रेफरन्स त्यांनी घेतलेलं आहे आणि रिसर्च पेपरमध्ये लिहिलेलं आहे की बाबा ही जी आता सध्या जी लोक राहतात महादेव कोळी महाराष्ट्रामध्ये, तर ही लोक कुठून आलेले आहेत, ते हे महादेव कोळी महादेवाच्या आणि बालाघाटाच्या डोंगरातून आलेले आहेत. आणि हे डोंगर कुठं आहेत, बेरारमध्ये आहेत. म्हणजे कुठं, हैदराबाद स्टेटमध्ये आहेत. बरोबर, हैदराबाद स्टेटमध्ये आहे. आणि ती लोक तिकडून येऊन ते आता कुठं स्थायिक झालेले, ते घाटमध्ये, महाराष्ट्राचं जे काही सह्याद्रीचं घाट आहे तर त्याच्यामध्ये ही लोक स्थायिक झालेले आहेत. आणि हे कशावरनं सिद्ध होतोय, तर ह्या लोकांच्या फॉल्क सॉंग्स म्हणजे पौराणिक जे गीत आहेत, बरोबर, त्या गीतांच्या मध्ये अजून सुद्धा बालाघाटी बालाघाटी म्हणून ही लोक ओरडतात. आता आहे ते सह्याद्रीमध्ये, पण नाव घेतात बालाघाटी. कारण का, तर ह्यांचं मूळ बालाघाट आहे. आणि म्हणून ते जुन्या ज्या काही फॉल्क सॉंग्स ज्याला आपण म्हणतो, तर ही वंश परंपरागत जे गाणे आहेत त्या गाण्यांच्या मध्ये अजून ती बालाघाटी बालाघाटी म्हणून बोलतात. आणि म्हणजेच ह्याचा अर्थ ही लोक सह्याद्री मधली नाही आहे, ही लोक आहे बालाघाटामधले. ओके. त्यानंतर बघा, इथं एक जर्नल आहे, हे भुवनेश्वर मध्ये हे झालेलं आहे. भुवनेश्वर म्हणजे कलकत्ता. तर इथं काय म्हणलेलं बघा, महादेव कोळीज, अ सेक्शन ऑफ लार्ज कम्युनिटी ऑफ कोळी अकॉर्डिंग टू घुरे, द लार्जेस्ट अँड द मोस्ट वेल नोन ऑफ द नॉन ब्राह्मणिक अँड नॉन डोमिनेट इथेनिक ग्रुप ऑफ डेक्कन. बरोबर, इथं आपण जाऊ पुढं. हा, दी कॉलोनियल गॅजेटर ऑफ बॉम्बे अँड हैदराबाद प्रेसिडेन्सी bear several references to Mahadev Kolis along with other segments of Koli population. S.S. Hussain in 1920 indicates the presence of Mahadev Kolis in Hyderabad state. हा हुसेन म्हणून जे आहे, सय्यद सिराजुल हसन सय्यद सिराजुल हसन म्हणून 1920 मध्ये त्यांनी काय सांगितलं, हैदराबाद स्टेटमध्ये हे महादेव कोळी आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. हा, इथं बघा पुन्हा इथं घुरेने काय आगाऊपणा केला बघा. मी सांगितलं ना, घुरे घारे आणि आता नवीन एक तयार व्हायला लागले, हे सगळे एकच माळ्यातले म्हणे आहेत. हा घुरे काय म्हणतो बघा, बट घुरे इन 1957 रिपोर्ट्स दॅट डिस्पाइट his sincere report, he could not find any महादेव कोळी ग्रुप देअर इंटरेस्ट. बरोबर, म्हणजे हिने काय म्हणलं, घुरेचं म्हणणं असं आहे की मी खूप प्रामाणिकपणे प्रयत्न केलो, पण मला महादेव कोळी असल्याचं मला आढळलंच नाही. कुठं, ह्या मराठवाड्यामध्ये, असं ह्याचं म्हणा, हैदराबाद स्टेटमध्ये मला आढळलंच नाही. आता हुसेन म्हणतोय 1920 ला हैदराबाद स्टेटमध्ये महादेव कोळी आहेत म्हणून. मॅकेंटिस म्हणतो ती महादेव कोळी, तिथली महादेव कोळी मुंबईत आलेत म्हणून. म्हणजे इंग्रज काळातले हे एक ख्रिश्चन असेल, मॅकेंटिस हा ख्रिश्चन माणूस आणि हुसेन हा मुसलमान माणूस, आणि हे लोक म्हणतात इंग्रज काळामध्ये की बाबा हैदराबादमध्ये महादेव कोळी आहेत आणि ते महादेव कोळी महाराष्ट्रामध्ये मायग्रेट झालाय. पण हा घुरे काय म्हणतो बघा 1957 ला, आणि हा म्हणतो की मी खूप प्रयत्न केलो प्रामाणिकपणे, पण मला कुठं तिथं हैदराबाद प्रांतमध्ये महादेव कोळी सापडलं नाही. लक्षात, म्हणजे काय नालायकपणा हे सगळं चालू आहे बघा. म्हणजे पैसा मिळतो, फंड मिळतो म्हणून इतिहासच बदलण्याची ही नालायक वृत्ती ह्या लोकांनी, म्हणजे घुरे असू दे घारे असू दे, ह्या लोकांनी हे चालवलेलं आहे. बरोबर, म्हणजे स्वतःचा नॉलेजचा दुरुपयोग करायचा आणि इतिहासच बदलून टाकायचा. आता एवढे मोठे मानवशास्त्रज्ञांनी सांगितलं, सगळं गॅजेटरीमध्ये लिहिलं, सेन्सस रिपोर्टमध्ये लिहिलं, सगळे ऐतिहासिक संदर्भ ग्रंथामध्ये लिहिलं की हैदराबाद मधूनच हे महादेव कोळी मायग्रेट झाले, आणि हा माणूस म्हणतो मला कुठं सापडलंच नाही. आणि हा 1957 ला अलीकडं. कारण का, तर ह्याच्याच पुस्तकाच्या आधारे एरिया रिस्ट्रिक्शन लावलेला.
हा घोरेच्याच पुस्तकाच्या आधारे ऍक्च्युली एरिया रिस्ट्रिक्शन लावलेले आहे. हाच कारणीभूत होता त्यावेळी. आणि ह्याच्या सपोर्टला बाकीचा तो आपला जुन्नरचा. म्हणून हे नालायकपणा करून ह्या लोकांनी आपल्याला आरक्षणामधून उडवण्याचा प्रयत्न केला. परंतु इथं हे भुवनेश्वरीला काय लिहितात बघा. इंटरेस्टिंगली, कॅप्टन मॅकेंटोस फेल्ट दॅट दी कोळीज फ्रॉम दी महादेव हिल, पुन्हा बेरार और मॉडर्न विदर्भ, म्हणजे विदर्भातली लोक, विच वॉज अ पार्ट ऑफ हैदराबाद स्टेट, म्हणजे विदर्भ हैदराबादमध्ये होता, बेरार हैदराबादमध्ये होता, मराठवाड्यातलं काही जिल्हे हैदराबादमध्ये होते, हे लक्षात घ्या. म्हणून बेरार, विदर्भ, हैदराबाद ही लोक ओरिजिनल महादेव कोळी. ओके. आता बघा हे काय म्हणतं बघा, भुवनेश्वरवाले काय म्हणतात, घुरे म्हणतोय की मला कुठं सापडलं नाही, परंतु कॅप्टन मॅकेंटिस म्हणतोय की बाबा इथली जी काही महादेवाची डोंगरात मध्ये जी महादेव कोळी राहतात, हेच महादेव कोळी पुण्यामध्ये, अहमदनगरमध्ये आणि नाशिकमध्ये येऊन प्रिसिपिटेट झालेल्या. म्हणजे हे भुवनेश्वरवाल्याने काय केलं, ह्याला उडवलं त्या घुरेला. म्हणजे इनडायरेक्टली सांगितलं घुरे हा थापा मारतोय. कारण हुसेन पण म्हणतो महादेव कोळी हैदराबादमध्ये आहे, आणि मेकॅन्टिस पण म्हणतो हैदराबादमधूनच ही लोक पुणे, अहमदनगर, नाशिक, ठाणे ह्या ठिकाणी आले, परंतु हा घुरे मात्र थापा मारतो, असं इथं इनडायरेक्टली त्यांनी सांगितलं. इंटरेस्टिंगली, इंटरेस्टिंगली ह्याच्यामध्ये याचा अर्थ काय झाला, म्हणजे घुरे हा थापा मारतो पण प्रत्यक्षात हे असं आहे, असं त्याचा अर्थ होतो. ते लिखाणामध्ये बाबा घुरे हा थापा मारतो असं डायरेक्टली न म्हणता, हा कसा इनडायरेक्टली घुरे हा खोटा बोलतो, पण मेकॅन्टिसचं म्हणणं असं आहे की ही लोक बेरार मधून आलेले आहेत. लक्षात आलं. पुढं बघा, टीएसपी जिल्ह्यामध्ये काय म्हणलेलं, अहमदनगरचं गॅजेटर आहे. अहमदनगरच्या गॅजेटरीमध्ये 1884 ला काय म्हणलेलं आहे हे आपण बघू. बघा, टू टिल एम्प्टी कंट्री नंबर ऑफ कोळीज वेर ब्रॉट फ्रॉम दी बालाघाट और महादेव हिल इन द निजाम्स कंट्री. म्हणजे अहमदनगरमध्ये त्यांनी सांगितलं इथं अहमदनगर मधल्या कोळ्यांना कुठून आणण्यात आलेलं आहे, ह्या कशासाठी, तर ते मोगलांच्या बरोबर युद्ध करण्यासाठी वगैरे. हा इतिहास नको आपल्याला. मोगलांच्या बरोबर युद्ध करण्यासाठी यांना सैनिक म्हणून वापरलं जात होता. आणि ह्यांना कुठून आणलं, तर ह्यांना बघा, टू टिल द एम्प्टी कंट्री अ नंबर ऑफ कोळीज वेर ब्रॉट फ्रॉम द बालाघाट और महादेव हिल इन द निजाम्स कंट्री. म्हणजे अहमदनगरमध्ये जे कोळ्यांना आणण्यात आलं, कुठून आणण्यात आलं, महादेवाच्या डोंगरातनं, बालाघाटाच्या डोंगरातनं. आणि हे डोंगर कुठले आहेत, निजामच्या प्रांतामध्ये, म्हणजे बेरार, विदर्भ आणि मराठवाडा. ओके. अकॉर्डिंग टू देअर ओन अकाउंट द कोळीज फर्स्ट सेटलमेंट वाज इन द गोडा व्हॅली, in the north Pune, and from this they spread north through Nagar to Nasik. The tradition that the Kolis came from the Nizam's country is supported by the fact that before the times of Peshwa, the priest of the Koli were Raval Gosavis of the Lingayat sector, whose descendants in 1836 were still settled in Chas and Manchar. बघा, अहमदनगरच्याच गॅजेटरीमध्ये असं म्हणलेलं आहे की अहमदनगरच्या कोळ्यांना निजामच्या डोंगरातून, महादेव डोंगरातून घेऊन आले, बालाघाट मधून यांना उचलून आणले. बरोबर. कशासाठी, तर त्याकडे युद्ध खेळण्यासाठी. ही महादेव कोळी ही युद्ध करणारी लोक, यांना सैनिक म्हणून बघितलं जात होतं. बरोबर. त्यांना आणले. आणि ही लोक पुन्हा काय म्हटलं बघा, अकॉर्डिंग टू देअर ओन अकाउंट दी कोळीज वेर फर्स्ट लेट नॉट वगैरे हे आहे. म्हणजे पहिल्यांदा ही कोळी स्वतःच म्हणतात की आम्ही पूर्वी कुठं राहत होतो, पुण्यामध्ये राहत होतो, आणि तिथून आमचे पूर्वज कुठं कुठं पसरले, नगर, नगर म्हणजे अहमदनगर, अहमदनगर टू नाशिकमध्ये पसरले. आणि हे कशावरनं, तर पुढे त्यांनी काय सांगितलं, द ट्रेडिशन दॅट दी कोळीज केम फ्रॉम द निजाम कंट्री सपोर्टेड बाय द फॅक्ट दॅट, म्हणजे ही कोळी निजामच्या म्हणजे हैदराबाद मधूनच आलेत. हे कशावरनं, तर ह्यांचं जे काही हे होते पेशव्याच्या काळापूर्वी, ह्यांचे जे प्रिस्ट होते, प्रिस्ट म्हणजे ही सगळी पूजा करणारे, लग्न लावून देणारे वगैरे वगैरे, गुरु, मार्गदर्शक, हे कोण होते, तर रावळ गोसावी होते.
आणि रावळ गोसावी हे कोणाचे गुरु असतात, तर लिंगायत लोकांचे. मग हे हैदराबादच्या ह्या प्रांतामध्ये ही जी कोळी राहत होते, ही कोळी मूळ लिंगायत होते. म्हणजे हे 1100-1200 शतकातलं मी सांगतो, लक्षात घ्या. आत्ताच तुम्ही काही डोक्यात घेऊ नका, हे जुन्या काळातले घटना आहेत ते. तर ही महादेव कोळी पूर्वी लिंगायत होते आणि त्याच्यानंतर मग ते मटण वगैरे खात असल्यामुळं ह्यांना बाजूला करण्यात आलं. परंतु ही लिंग जिथं जिथं आहे तिथं ते पूजा करत राहिले. ओके, अशा पद्धतीने ही घटना आहे. परंतु हे प्रत्येकाने सांगितलेलं, अहमदनगरच्या स्वतः गॅजेटरीमध्ये सांगितलं, हे पुणे, अहमदनगर, अमुक तमुक, नाशिक इकडे जे आले, हे सगळे निजामच्या प्रांतातून आलेले आहे. आणि हे आत्ताचे जे चेले आहेत अहमदनगरचे, हा, जे आमदार झालेले कोळी नोंदीवरनं, तर ही लोक जे उड्या मारतात, आम्ही ओरिजिनल, आम्ही ओरिजिनल. तर अरे बघा रे, थोडस बघा ना, इतिहास बघा, भूगोल बघा. हे काय आमच्यातली लोक लिहिलेलं नाही ना, हे इंग्रजांनी लिहिलेलं आहे. 18व्या शतकात लिहिलं आहे ते सगळ्या गोष्टी. थोडं बघा ना. कुणाचे तरी ऐकून तुम्ही आमच्या विरुद्ध तुम्ही लढा देत असाल तर मित्रांनो, काही उपयोग होणार नाही. आणि हक्क हे आम्ही काय वाटेल ते झालं तर हक्क हे आम्ही मिळवणार, याची तुम्ही काळजी सोडून द्या. कारण ह्या पुरावे कोणीही नाकारू शकत नाही. उद्या हे आपण पीएमओ ऑफिसकडे कंप्लेंट करणार, राष्ट्रपतींच्याकडे कंप्लेंट करणार, हायकोर्टात जाणार, सुप्रीम कोर्टात जाणार, ह्या सगळ्या गोष्टी घडतच राहणार आहे. त्यामुळे तुम्ही किती उड्या मारलं तर काही फरक पडत नाही. पण तुम्ही आणि आम्ही एकच आहे हे जर तुम्ही समजून घेतला, तर कोळ्यांची ताकद महाराष्ट्रामध्ये वाढणार आहे. हे तुम्ही पहिल्यांदा समजून घ्या. आधी तुम्ही इतिहास बघा, मग आपण बोलू. ओके, बघा अहमदनगरच्याच गॅजेटमध्ये हे सगळं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर बघा हे ठाणे गॅजेटर. ठाणे गॅजेटरीमध्ये सुद्धा काय म्हणलेलं आहे हे बघा, निजाम डोमेनोन आणि महादेवाची आणि बालाघाट, पंढरपूर, खानदेश, बेरार, कोकण, डेक्कन, हे सगळी शब्द आलेले आहे. म्हणजेच काय, ठाण्यातली जी कोळी ट्राईब आहे, म्हणजेच महादेव कोळी जे आहेत, हे सगळी लोक हे सगळीकडे आहे. रत्नागिरीत आहे, पंढरपूरत आहे, महादेवाच्या बालाघाटच्या डोंगरात आहे, निजाम प्रांतात आहे, पुण्यात आहे, खानदेशमध्ये आहे, बेरारमध्ये आहे, गुजरातमध्ये आहे, कोकणात आहे, डेक्कनमध्ये आहे. हे सगळीकडे तेच आहे. बरोबर. त्याच्यानंतर बघा इथं काय म्हणलंय, निजाम हा बेरारचा आहे बघा. ऑफ द कोळीज ऑफ बेरार सम अपियर टू हॅव एंटर्ड ऑन द वेस्ट अँड अदर्स ऑन द साऊथ ईस्ट. इथं स्ट्रॉंग पुरावा आहे बघा. बेरार मधली जी कोळी आहेत, तर ह्याच्यातले कोळी काही वेस्ट मध्ये गेले आणि काही साऊथ ईस्ट मध्ये गेले. म्हणजेच कुठं आले ते, महाराष्ट्रात आले, म्हणजेच ते पुण्यात आले. लक्षात आलं. द फॉर्मर बिलॉंगिंग टू दी लार्ज ट्राईब ऑफ महादेव कोळे, म्हणजे बेरारमध्ये जे आहेत ते महादेव कोळे आहेत, खूप मोठ्या प्रमाणात महादेव कोळे आहेत. आणि हे महादेव कोळे कुठे गेले, वेस्ट मध्ये गेले, म्हणजे बेरारच्या वेस्टला ही लोक गेले आणि काही लोक ईस्टला गेले. द लेटर अपियर टू हॅव कम अप फ्रॉम द निजाम कंट्री. हा, काही लोक निजाम कंट्री मधून आले. अँड पॉसिबली आर कनेक्टेड विथ द कोळीज ऑफ बस्टर अँड जयपूर बुंकर कोळी, हा, हु टेक देअर नेम फ्रॉम देअर, वगैरे वगैरे. ठीक आहे, म्हणजे हे सगळ्यांचे संबंध आहे ह्यांचा. द डोंगरी फाउंड इन खेलापूर अँड चंद्रपूर तालुका रकिन टू कोळी. द महादेव कोळीज आर डिवायडेड इंटू खास अँड अकरामाशी, वगैरे वगैरे. ठीक आहे, ह्यांचे खास, अकरामाशी, वगैरे वगैरे हे सगळं आहे. परंतु हा फार महत्वाचा आहे. तर हे ऑफ द कोळीज ऑफ बेरार, म्हणजे बेरार मधली कोळी काही वेस्ट मध्ये गेले आणि काही साऊथ ईस्ट मध्ये गेले. आणि हे वेस्ट मध्ये जे गेले ते महादेव कोळी होते आणि पुन्हा काहीतरी त्यांनी निजाम कंट्रीचं जोडलेलं आहे. म्हणजे लक्षात घ्या, तिकडं त्यांनी सांगितलं पुण्यामध्ये जे आले ते बेरार मधून आले, प्रत्येकाने सांगितलेलं आहे. आणि इथं बेरार मध्ये सुद्धा काय म्हटलेलं आहे, बेरारची कोळी हे वेस्टला काही गेले आणि साऊथ ईस्टला काही गेले आणि निजाम प्रांतात वगैरे असं काहीतरी आहे. आणि ही लोक महादेव कोळी होते. म्हणजे लक्षात घ्या, एक तर ह्याच्यातनं काय सिद्ध होतो, बेरार मध्ये जी कोळी आहेत ती महादेव कोळी आहे आणि ते लार्ज नंबर मध्ये आहे, मोठ्या प्रमाणामध्ये आहे. दुसरं, ही कोळी मूळ आहेत आणि हे कोळी कुठे गेले,
तर त्यांनी मायग्रेटेड झालेले आहे. हे मायग्रेटेड झाल्याचं बेरार मधलं कोळी स्थलांतरित झाल्याचा हा पुरावा आहे. आणि हे कुठं गेले तर हे काही वेस्टला गेले, काही साऊथ ईस्टला गेले, म्हणजेच महाराष्ट्रामध्ये आले. लक्षात आलं म्हणजे कसं जुळतंय बघा सगळं व्यवस्थितपणे. ओके, पुढं इथं एक डाटा आहे बघा. हा, ट्रान्झिशन हे 1836 मधलं. हे काय म्हणतंय बघा. इन द व्हॅली ट्रॅक lying between Musa, southwest of Pune, and the hill port of Trambak, the source of Godavari river, the inhabitants are chiefly कोळीज. आपण मगाशी बघितलं गोदावरी रिव्हर मध्ये ही लोक आले, पुण्यामध्ये आले, पुढून तिथून पुढे नाशिक गेले, त्र्यंबकेश्वरला गेले, हे सगळं आपण बघितलं. म्हणजे गोदावरी रिव्हर. हा, म्हणजे डोंगर भाग जो आहे, तर ते डोंगर भागामध्ये, पुण्याच्या डोंगर भागामध्ये जी राहतात ती लोक कोण आहेत तर हे कोळी आहेत, कोळी ट्राईब आहेत. द इनहिबिटंट्स आर चिपली कोळीज, ही कोळी आहेत. पुढं बघा, ही फार महत्वाचं आहे. ह्या पुण्यातली कोळी काय झालं पुढं, अ फ्यू आर स्कॅटर्ड ओव्हर द डिस्ट्रिक्ट ऑफ खानदेश. पुण्यातली लोक फक्त नाशिक, ठाणे, अहमदनगरला गेलेले नाही, तर ही लोक गेले कुठं, त्याच्यातलं काही फॅमिली, हा बहुसंख्येने गेले नाही, ठीक आहे, बहुसंख्येने गेलेले नाही, परंतु स्कॅटर्ड, पसरले, पुण्यामधून ही पसरले, आणि ते पसरून कुठं कुठे गेले, फ्यू आर स्कॅटर्ड ओव्हर द डिस्ट्रिक्ट ऑफ खानदेश. ही लोक खानदेशात गेले. खानदेश म्हणजे जळगाव आणि धुळे, तिकडे गेले. त्यानंतर अहमदनगरला गेले, ठीक आहे. त्यानंतर पुण्याला गेले, हा, ठीक आहे. आणि सोलापूर, ही लोक कुठे गेले, सोलापूरला गेले. म्हणजे काय झालं बघा, म्हणजे खानदेश, जळगाव आणि धुळे मधली कोळी, महादेव कोळी, आणि सोलापूर मधली महादेव कोळी, आणि पुढे काय म्हणलं बघा, अँड अलॉंग विथ दी बालाघाट ऑन दी वेस्टर्न पोर्टेन ऑफ द हैदराबाद टेरिटरी. हा, हे ऍक्च्युली हे चुकीचं झालेलं आहे. हैदराबादकडे ही लोक गेलेले नाही, हैदराबादकडनंच ही लोक आलेले आहेत. हा, तरी सुद्धा ह्याच्यानं काय कळतं बघा, हैदराबाद प्रांतामध्ये कोळी, सोलापुरातलं कोळी, पुण्यातलं कोळी, अहमदनगर मधलं कोळी, खानदेश मधलं कोळी, बरोबर. तर ही जे काही गोदावरी रिव्हर मध्ये जे राहतात, किंवा त्र्यंबकेश्वरच्या डोंगरामध्ये जे राहतात नाशिकच्या, तर ही सगळी कोळी ही एकच आहेत, बरोबर. म्हणजे पुण्याच्या डोंगराळ भागामध्ये, त्र्यंबकेश्वरच्या डोंगराळ भागामध्ये, किंवा गोदावरी नदीच्या जवळ जे कोळी राहतात तेच कोळी खानदेशातली कोळी आहेत, तेच कोळी अहमदनगर मधले आहेत, तेच पुण्यामधली, सोलापूर मधली आणि हैदराबाद मधले आहेत. मग मला सांगा, त्यांच्यात आणि आपल्यात काय रक्तामध्ये काय फरक पडतो, कुठं काय फरक पडलेला आहे, लक्षात आलं की पुण्यामधून पहिल्यांदा हैदराबादमधून आले, आणि हैदराबादमधनं बहुसंख्येने नाशिकला गेले, अहमदनगरला गेले, त्यानंतर ठाण्याला गेले, कुलाबाला गेले, कोकणामध्ये गेले, हे बहुसंख्येने गेले, आम्ही मान्य करतो. परंतु त्याच्यातलंच काही फॅमिली, कुटुंब, अगदी आपण म्हणून 10, 20, 25% म्हणू आपण, ते कुठे गेले, खानदेशमध्ये गेलेले आहेत. त्याच्यातलेच काही सोलापूरमध्ये गेलेले आहेत, आणि त्याच्यातलेच काही कुटुंब हैदराबादमध्ये आहेत, म्हणजे मराठवाडा, बेरार आणि विदर्भामध्ये आहेत. म्हणजे लक्षात घ्या, महाराष्ट्रातली सगळी कोळी एकच आहे. फक्त ह्या प्रांताच्या डोक्यामध्ये आणि पडताळणी समित्यांच्या डोक्यामध्ये त्या 25 आमदार, 4 खासदार, 1 मंत्री आणि बाकीचे संघटना, आदिवासी संघटना, ह्यांच्याच डोक्यामध्ये भेदभाव आहे. परंतु प्रत्यक्षात मानवशास्त्रज्ञांच्या इतर वेगवेगळ्या जे काही संदर्भ ग्रंथ आहे, ऐतिहासिक कालीन, इंग्रज कालीन, हे सगळं काय सांगतात की हे सगळी कोळी एकच आहेत, हे सगळी कोळी एकच आहेत, एकच रक्त ह्या सगळ्यांच्या अंगामध्ये सळसळतं. हा, आता त्यांच्या अंगामध्ये वेगळं रक्त सळसळत असेल तर आपण त्याला काही करू शकत नाही, पण ओरिजिनल आम्ही आहे हे ह्याच्यातनं सिद्ध होतो. मराठवाड्यातलं, बेरार मधले, खानदेश मधले ही लोक ओरिजिनल आहे ही ह्याच्यातनं सिद्ध होतो. पण आता ती जर आम्हाला वेगळे समजत असतील तर माहित नाही त्यांच्या अंगात आता रक्त कुठलं आलं माहित नाही. परंतु ह्या सगळ्या त्यांनी जर अभ्यास केला तर हे त्यांच्या लक्षात येईल की आपलं सगळं रक्त एकच आहे,
आपण कोळी कोळी म्हणून आपण एक यायला पाहिजे, एकत्र येऊन आपण फाईट दिला पाहिजे. मगच आपले काही आमदार काही खासदार होतील. कारण जवळपास आपल्या कोळ्यांचीच लोकसंख्या 87,000 आहे, 87 लाख आहे सगळं मिळून. टीएसपी आणि ओटीएसपी मधलं 87 लाख आहे. तर हे 87 लाख जर एकत्र आले तर कमीत कमी 10 ते 15 महादेव कोळ्यांचीच आमदार ह्या महाराष्ट्रामध्ये राहतील. पण हे ह्यांची अक्कल चालत नाहीये, त्यामुळे हे सगळं घोळ झालेलं आहे. बरोबर. म्हणून ही जी व्हिडिओज आहेत, तर त्यांच्या ओटीएसपी क्षेत्र टीएसपी क्षेत्रामध्ये जे आपल्याला विरोध करतात कोळ्यांच्या पैकी, मी काय नाव घेत नाही त्यांचे, तर त्यांच्या युट्यूब चॅनलवरती हे सगळे व्हिडिओ सोडा. कारण त्यांना अक्कल आल्याशिवाय आपल्याला हे सवलती मिळत नाही. आपल्याला हे सगळं माहित असून काही उपयोग नाही, कारण त्यांच्या हातात सत्ता आहे. ते आता काही करू शकतात, किती विरोध करू शकतात, आपल्याला ते वंचित ठेवू शकतात. परंतु कमीत कमी हे पुरावे बघून तर ते लाजतील आणि शाणे होतील. ह्याच्यासाठी मित्रांनो हे सगळे पुरावे त्या लोकांच्याकडे पाठवून द्या. अजून आपल्याला भरपूर बोलायचं आहे. आता आता तर सुरुवात झालेली आहे. आता तर जस्ट सुरुवात झालेली आहे. त्यामुळे हे प्रत्येक व्हिडिओ तुम्ही स्वतः बघा, तुमच्या नातेवाईकांना दाखवा, सगळ्या ग्रुपवर फॉरवर्ड करा, अधिकारी लोकांना पाठवा, प्रांत लोकांना ऐकवा, हा, आणि टीएसपी मधल्या लोकांना हे सगळं ऐकवा आणि खाली कॉमेंट करा. अरे एवढं मी लिहितो, एवढं मी सांगतो, हा, काय एक दोन कॉमेंट करताय? आयला 2-3च लोक कॉमेंट करत असतात. अरे मी दिवस रात्र मेहनत करतो तुमच्यासाठी आणि तुम्हाला साधा बाबा हे व्हिडिओ चांगला आहे, उपयोग आहे, अमुक आहे, तमुक आहे, बाब आहे, खराब आहे, काहीतरी तिथं मत व्यक्त करणार आहे. एवढी लाचार कसा काय जीवन जगताय तुम्ही? हा, एवढा माणूस कष्ट करतो, आपल्यामध्ये कॉन्फिडन्स वाढवतो, आपण ओरिजिनल असल्याचा पुरावे दाखवतो. एवढं सगळं असताना फक्त एक किंवा दोन, आणि ते पण जय आदिवासी आणि जय वाल्मिकी, म्हणजे किती तुम्ही मागासलेले लोक आहेत सांगा. ह्या व्हिडिओवरती तुम्हाला 2 वाक्य लिहिता येत नाही, म्हणजे काय तुम्ही मागासलेला आहे सांगा. असं राहून चालत नाही हो. एक दोन माणसाचं कामच नाही हे. एकूण 75 वर्षापासूनचा हा अन्याय आहे. हे लढायचं असेल तर सगळ्यांनी ह्याच्यामध्ये उतरला पाहिजे. असला हलगर्जीपणा करून चालत नाही. ओके. तुम्ही जर मला मोटिवेशन केलं तर मी पुढचे व्हिडिओ बनवू शकतो ना. अरे कोणाची काहीच प्रतिक्रिया नाही, मेलेत का जिवंत ते काही कळत पण नाही ह्याच्यातनं. आणि मग आपलं पण इंटरेस्ट जातो, ज्याला कशासाठी हे सगळं करत, जाऊ दे बोंबलत, असं आपण म्हणू शकतो ना. सगळं थांबू शकतो. फक्त मी हे कशासाठी करायला लागलो, हा सगळं नॉलेज जाऊ दे, काय ही लोक असतील असे, पण भविष्यातली लोक पोरं तरी ऐकतील आणि ते स्वतःच्या हक्कासाठी ते लढतील, एवढा एकच उद्देश ठेवून मी हे बनवतो. तुमच्यासारख्या लाचार लोकांसाठी हे मी बनवतच नाहीये. मी आत्ता जे काही तरुण पोरं आहेत त्यांना हा इतिहास कळावा आणि त्यांनी ते लढून संघर्ष करून आपला हक्क मिळवून घ्यावा, ह्यासाठी मी बनवत असतो. पण थोडं तरी कॉमेंट करायचं, काहीतरी त्याच्या खाली लिहायचं. आता विरोधक बघा, ते कुठल्या कुठले अंडू पंडू सगळं काय पण लिहितात ते, पण आपण त्याला उत्तर सुद्धा देत नाही. आणि जरी लिहिलं तरी जय आदिवासी जय वाल्मिकी, बस विषय संपला यांचा. नॉलेजच तेवढं. ठीक आहे. पुढं बघा, इथं हा एक पुरावा आहे. M.A. शिरांग म्हणून त्यांनी तो लिहिलेला आहे, इंग्रज काळातला. हा मला सन दिसत नाही, वर हे आहे. तर तिथं त्यांनी काय लिहिलं बघा, हे महादेव कोळी बद्दलच. तर इथं तुम्हाला दिसेल की पुन्हा तेच म्हणलेलं आहे, दीज ट्राईब्स, बरोबर, आर वाईडली स्प्रेड ऑन बॉम्बे प्रेसिडेन्सी, पुन्हा साऊथ वेस्ट ऑफ पुणे, सोलापूर, अहमदनगर, बरोबर, हैदराबाद, नाशिक, सह्याद्री पर्वत, बरोबर. तर म्हणजे ही सगळी जी काही महादेव कोळी आहेत, हे सगळी महादेव कोळी सगळीकडेच आहेत. म्हणजे ते हैदराबादमध्ये आहेत, अहमदनगरमध्ये आहे, सोलापुरात आहे, पुण्यात आहे, कोकणात आहे, बरोबर, नाशिकमध्ये आहे आणि सह्याद्रीच्या डोंगरावरती आहे. तर सह्याद्रीच्या डोंगरावरती जी कोळी आत्ता आहेत ना, तर हेच कोळी आपण आहे. आणि त्यांची बाप आहे आपण, लक्षात घ्या. ती लोक स्थलांतरित आहेत, पण आपण मूळ आहे, ओरिजिनल आहे, बरोबर. हे तुम्ही प्रत्येकाने समजून घ्या. परंतु दुर्दैवाने मित्रांनो, आपल्याला बोगस म्हटलं जातं किंवा मराठवाडा बिहार मधल्या लोकांना बोगस म्हटलं जातं. आणि ही लोक जे मायग्रेटेड झालेले, स्थलांतरित झालेले, ह्या लोकांना ओरिजिनल म्हटलं जातं. कारण का, तर आपलं अज्ञान, त्यांचं अज्ञान,
हा, आणि आपल्याकडं लढण्याची ताकद नाही, कुवत नाही, सत्ता नाही, पैसा नाही. त्याच्यामुळे आपण खरं असून सुद्धा बोगस ठरायला लागलो. मूळ आपण आहे, खरं आपण आहे, फक्त आपण लढत नाही, संघर्ष करत नाही, लाचारपणा आपल्यामध्ये शिरलेला आहे आणि ह्याच्यामुळे आपण बोगस ठरतो. तर ह्या व्हिडिओचं कन्क्लुजन काय लक्षात घ्या. टीएसपी मध्ये जे काय महादेव कोळे आता राहतात हे पूर्वी निजाम प्रांतातून, म्हणजेच मराठवाडा, बेरार आणि विदर्भा, तिथून ते मायग्रेटेड झालेले आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणजेच हे मराठवाड्यातलं, बेरार मधलं, विदर्भातले लोक हे मूळ महादेव कोळे आहेत आणि त्या लोकांनी पेटून उठला पाहिजे. त्याच्यानंतर मराठवाडा आणि बेरार प्रांतातील महादेव कोळी हे मूळ आणि खरे आहेत, मी तुम्हाला सांगितलं. आणि टीएसपी आणि ओटीएसपी मधील महादेव कोळी ही एकच आहेत. कारण का, तर ही लोक तिकडून आलेत म्हटल्यानंतर तिकडले महादेव कोळी इकडले महादेव कोळी एकच असणार ना. मी आता सोलापूर मधून कोल्हापूरला आलो म्हटल्यानंतर कोल्हापूरमध्ये माझ्या घरात जे राहतात ते आणि मी एकच असणार ना. ही बालिशपणाचं हे आहे. हे वेगळं ते वेगळं, हे बोगस ते खरे असं म्हणणं जे आहे ना, हे बालिशपण आहे, मूर्खपण आहे. मी ज्या घरातून आलो त्या घरामध्ये माझं नाळ जोडलेलं आहे, त्यांचं रक्त माझं रक्त एकच असणार आहे. तसं हे जुन्नर, आंबेगाव, खेड किंवा पुणे, नाशिक, त्र्यंबकेश्वर वगैरे वगैरे हे सगळे जे लोक आहेत, तर ह्यांची नाळ हे निजाम प्रांताशी जोडलेलं आहे आणि ती लोक मूळ आहेत. आणि म्हणून त्या लोकांनी स्वतःला ओरिजिनल समजायचं बंद केलं पाहिजे. हा, त्यांच्या सगळ्यांच्या रक्तामध्ये एकच रक्त वाहतोय, लक्षात घ्या, अंगामध्ये. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मराठवाड्यातील, बेरार किंवा विदर्भातील जी कोळी आहे त्यांची जी काही चालीरीती असेल ती मूळ चालीरीती आहे. त्यांची चालीरीती ही मूळ चालीरीती आहे. आणि म्हणून ह्या जे टीएसपी एरियातले लोकांना ह्या ह्या जे पडताळणी समिती आहेत त्यांनी विचारलं पाहिजे की तुझी चालीरीती मराठवाड्यातला, बेरार मधला किंवा ह्याच्यातलं कोळ्यांशी जुळते का. ती लोक जशी वागतात तसं तुम्ही वागता का. ती लोक जसं लग्न करतात तसं तुम्ही करता का. ती लोक मेल्यानंतर काय करतात ते तसं करतं का. असं टीएसपीतले लोकांना विचारलं पाहिजे, मराठवाड्यातलं आणि तुमच्यातलं जुळतंय का म्हणून. आणि हे विचारतात बेरार, मराठवाडा आणि ह्यांना विदर्भ मधले विचारतात की तुमचं ॲफिनिटी त्या टीएसपी मधल्या महादेव कोळ्यांशी जुळत आहे का म्हणून. अरे कुठलं काय काय संबंध आहे. मूळ कोण आणि कोणाला काय विचारताय. अरे तुम्ही विचारलं पाहिजे त्या पुण्यातल्या, जुन्नर मधल्या लोकांना की बाबा तुमचं आणि मराठवाड्यातल्या लोकांची रक्त हे आहे का, चालीरीती एकच आहे का, असल्याचा पुरावा द्या, कारण ती ओरिजिनल आहे, तिकडून तुम्ही आलाय, असं बोललं पाहिजे. आणि उलट ह्यांनाच म्हणतात तुम्ही बोगस आहे. त्यानंतर टीएसपीतील कोळी महादेव यांची चालीरीती, हा, हे मी सांगितलं. तर ही लक्षात घ्या, खरे जी कोळी आहे ते बेरार, मराठवाडा आणि विदर्भातले आहेत महादेव कोळी, आणि हे मायग्रेटेड आहेत. त्यामुळं ओरिजिनल हे तुम्ही लक्षात घ्यायचं की आपण आहोत, मराठवाड्यातले लोक आहोत. तर ती लोक नाही, फक्त त्यांना व्यवस्थितपणे समजून सांगावं लागतं, त्यांचा अभ्यास फार कमी आहे. ठीक आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघू की बाबा ह्या टीएसपी आणि ओटीएसपी मधले जे महादेव कोळे आहेत तर त्यांचे पूर्वज कोण आहेत. ह्या दोन्ही भागातले पूर्वज एकच आहेत का वेगवेगळे आहेत, हे आपण पुढच्या म्हणजे कशामध्ये भाग 6 ब मध्ये आपण समजून घेऊ. पण लक्षात घ्या मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ बघायचा आणि तुम्हाला वेळ असेल तर खाली कॉमेंट करा. म्हणजे तुमचं जितकं कॉमेंट येतील ना तितकं मला बोलायला एक हुरूप येईल. लक्षात आलं. आणि कॉमेंट नाही आलं तर ठीक आहे, माझं मी काम करतो, शेवटी आपण ते स्वीकारलेलं आहे. मी काम करतो आणि तरुण मुलांना ते सगळं व्यवस्थितपणे मी संदेश पाठवतो. ओके, ठीक आहे. इथं आपण थांबू आणि ठीक आहे, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटू. ओके, थँक्स, धन्यवाद.